पुण्याच्या रेल्वे व्यवस्थेत पुढील काही वर्षात एक मोठा बदल घडताना दिसणार आहे। वाढती प्रवासी संख्या आणि गाड्यांवरील ताण लक्षात घेऊन आता आळंदी परिसरात एक अत्याधुनिक मेगा कोचिंग टर्मिनल उभारलं जाणार आहे। हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे रेल्वे विभागाचा संपूर्ण चेहरा-मोहरा बदलणार आहे। पण काय आहे हा रेल्वेचा महाप्लॅन? आळंदीत कोणते बदल होणार आहेत? सामान्य प्रवाशांना याचा काय फायदा होईल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे मेगा कोचिंग टर्मिनल रेल्वे व्यवस्थेतील ताण कसा कमी करणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट। आळंदी म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर संत ज्ञानेश्वर महाराजांची आळंदी देवाची उभी राहते। मात्र प्रस्तावित मेगा कोचिंग टर्मिनल हे त्या आळंदीमध्ये नसून आळंदी म्हातोबाची येथे उभारलं जाणार आहे। आळंदी देवाची आणि आळंदी म्हातोबाची यांच्यामध्ये सुमारे 45 किलोमीटरचे अंतर असून प्रस्तावित मेगा कोचिंग टर्मिनल हे आळंदी म्हातोबाची येथे उभारलं जाणार आहे। आता हे नाव ऐकून तुम्हाला प्रश्न पडला असेल की म्हातोबाची आळंदी नक्की कुठे आहे? तर पुणे कोल्हापूर रेल्वे मार्ग याच गावातून जातो। हे गाव उरळी पासून जवळच आहे। तिथेच पुणे सोलापूर हायवे वरून कुंजरवाडीवरून या गावात जाता येतं। सुरुवातीला पुण्याच्या भविष्यात वाढत्या गरजा लक्षात घेऊन हे मेगा टर्मिनल उरळी कांचन येथे उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते। परंतु तिथे केवळ जमीन संपादनासाठीच रेल्वे प्रशासनाला सुमारे 300 कोटी रुपये खर्च करावे लागत असल्याचं समोर आलं। सरकारी पैशांची ही मोठी बचत करण्यासाठी आणि प्रकल्पाचा वेग वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने एक अत्यंत चांगला निर्णय घेतला। रेल्वेने उरळीऐवजी आळंदी म्हातोबाची येथे रेल्वेसाठी जमीन आधीपासूनच उपलब्ध आहे। यामुळे जमीन संपादनाचा 300 कोटी रुपयांचा खर्च तर वाचलाच, पण प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्याचा मार्ग देखील मोकळा झाला। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतेच पुणे रेल्वे स्थानकातील एक भव्य कार्यक्रमात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अधिकृत घोषणा केली आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं हे मेगा कोचिंग टर्मिनल म्हणजे काय, ते आधी समजून घेऊया। तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मेगा कोचिंग टर्मिनल म्हणजे प्रवासी रेल्वे गाड्यांच्या देखभाल, स्वच्छता, तांत्रिक तपासणी आणि पार्किंगसाठी उभारण्यात येणारं अत्याधुनिक रेल्वे संकुल। रेल्वेच्या भाषेत याला बॅकएंड ऑपरेशन हब असंही म्हटलं जातं। एखादी गाडी प्रवाशांना सोडल्यानंतर ती पुढील फेरीसाठी पूर्णपणे तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं। अशा सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे मुख्य रेल्वे स्थानकावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होतो। गाड्या वेळ सुटण्यास मदत होते आणि प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळते। आळंदीच्या म्हातोबाची येथे उभारण्यात येणारं हे मेगा टर्मिनल ही अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असणार आहे, कारण या प्रकल्पात एकूण 9 नवीन प्लॅटफॉर्म उभारले जाणार आहेत। त्यामुळे एकाच वेळी अनेक रेल्वे गाड्यांची ये-जा, नियोजन आणि देखभाल करणं शक्य होणार आहे। यासोबत या टर्मिनल मध्ये 7 पीट लाईन्स उभारल्या जाणार आहेत। तर पीट लाईन्स म्हणजे ट्रॅक खाली विशेष पीट असलेली दुरुस्ती मार्गिका। या मार्गिकांवर रेल्वे गाड्यांची ब्रेक, चाके, पाईपलाईन, सस्पेन्शन्स आणि इतर तांत्रिक यंत्रणांची तपासणी व दुरुस्ती केली जाते। तसेच रेल्वे डब्यांची सखोल स्वच्छता आणि नियमित देखभालही याच ठिकाणी केली जाणार आहे। तसेच 17 स्टेबलिंग लाईन्स देखील या ठिकाणी तयार केले जाणार आहेत। आता स्टेबलिंग लाईन्स म्हणजे काय, तर रेल्वे गाड्या तात्पुरत्या पार्क करण्यासाठी असलेली रेल्वे लाईन गाडीची सेवा पूर्ण झाल्यानंतर किंवा पुढील फेरी येईपर्यंत तिथे उभी ठेवली जाते। आवश्यक असल्यास किरकोळ तपासणी किंवा स्वच्छतेची कामही तिथे केली जातात। तसेच मिळालेल्या माहितीनुसार या टर्मिनलमध्ये रेल्वे डब्यांची साफसफाई करण्यासाठी जपानी पद्धतीची ऑटोमॅटिक वॉशिंग सिस्टीम बसवली जाईल। या संपूर्ण व्यवस्थेमुळे इथे दररोज 35 ट्रेनचे नियोजन केले जाणार आहे आणि 100 पेक्षा जास्त वंदे भारत आणि LHB कोचची योग्य देखभाल करणं रेल्वेला सहज शक्य होणार आहे। आता मूळ मुद्दा असा येतो की आळंदीमध्ये एवढे मोठे टर्मिनल उभारल्यामुळे मुख्य पुणे रेल्वे स्थानकाला याचा काय फायदा होणार? तर सध्या पुणे रेल्वे स्थानकावर गाड्यांची स्वच्छता, पाणी भरणे आणि तांत्रिक दुरुस्तीचे बहुतांश काम हे चालते। या देखभालीच्या कामामुळे पुणे रेल्वे स्टेशनच्या मुख्य ट्रॅकवर नवीन गाड्या सोडायला किंवा आलेल्या गाड्या फलाटावर उभ्या करायला जागा शिल्लकच उरत नाही। परिणामी प्रवाशांची प्रचंड गर्दी होते, रेल्वे रखडतात आणि वाहतूक कोंडी होते। आता या सगळा ताण कमी करण्यासाठी पुणे स्टेशनवर होणारे हे देखभालीचे सर्व काम आळंदी, घोरपडी आणि फुरसुंगी येथे स्थलांतरित केले जाईल, ज्यामुळे पुणे स्टेशन पूर्णपणे मोकळे होईल। ही जागा मोकळी होताच पुणे रेल्वे स्थानकावरील सध्याची 6 प्लॅटफॉर्मची संख्या ही थेट दुप्पट करून 12 करण्यात येणार आहे। रेल्वेचे संपूर्ण संचालन गतिमान करण्यासाठी
जुन्या रूट रिले इंटरलॉकिंग ऐवजी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग ही डिजिटल प्रणाली बसवली जाईल, ज्यामुळे गाड्यांचा वेग आणि सुरक्षितता कमालीची वाढेल. तसेच पुणे स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तिसरे भव्य प्रवेशद्वार विकसित केले जाईल, ज्याच्या मदतीने पुणे स्टेशनवरून देशाच्या विविध कोपऱ्यांसाठी आणखी 20 अतिरिक्त नव्या गाड्या सोडणे रेल्वेला सहज शक्य होणार आहे. पुणे स्थानकाचा ताण कमी करण्याच्या या मोहिमेत केवळ आळंदीच नाही तर पुण्याच्या अवतीभोवती असलेल्या सर्वच उपनगरीय रेल्वे स्थानकाचा एकात्मिक विकास केला जात आहे. या अंतर्गत हडपसर रेल्वे स्थानकावर 3 प्लॅटफॉर्मचे काम आधीच पूर्ण झाले असून आता 4थ्या प्लॅटफॉर्मचे काम देखील वेगात सुरू आहे, ज्यामुळे तिथून 4 अतिरिक्त गाड्या चालवणं शक्य होणार आहे. तसेच खडकी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 4 चे अत्याधुनिकीकरण पूर्ण करून तिथे आणखी एक नवीन अतिरिक्त प्लॅटफॉर्म उभारला जात आहे. शिवाजीनगर रेल्वे स्थानकावर देखील एक अतिरिक्त प्लॅटफॉर्म आणि एक अतिरिक्त स्टेबलिंग लाईन तयार केली जात आहे. अशा प्रकारे खडकी, पुणे, घोरपडी, हडपसर, शिवाजीनगर, फुरसुंगी आणि आळंदी या सर्व स्थानकांचा एकमेकांशी समन्वय साधून विकास केला जात आहे, जेणेकरून पुढील 3 वर्षात पुण्याची एकूण रेल्वे वाहतूक क्षमता ही थेट दुप्पट होईल. तसेच आळंदी महत्त्वाची हे स्थानक पुणे सातारा रेल्वे मार्गावर येत असल्यामुळे हडपसर, सासवड रोड आणि फुरसुंगी या पूर्व पुण्याच्या भागांमधील रेल्वे कनेक्टिव्हिटी कमालीची मजबूत होईल. एवढे मोठे रेल्वेचे महाहब या भागात आकारास येत असल्यामुळे आळंदी आणि लगतच्या गावांमध्ये हॉटेल्स, लॉजिंग, ट्रान्सपोर्ट म्हणजेच रिक्षा, टॅक्सी, लॉजिस्टिक्स आणि नवनवीन व्यवसाय दुकाने मोठ्या प्रमाणावर सुरू होतील, ज्यातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या हजारो संधी घर बसल्या उपलब्ध होतील. या रेल्वे विकासामुळे या संपूर्ण परिसरातील जमिनींचे आणि घराचे भाव आतापासूनच गगनाला भिडू लागले असून भविष्यात हा परिसर पुण्याचे एक मुख्य आणि समृद्ध उपनगर म्हणून नावारूपास येईल. या सर्व पायाभूत सुविधांचा विकास पूर्ण झाल्यानंतर पुणे शहराची कनेक्टिव्हिटी थेट संपूर्ण महाराष्ट्राशी जोडली जाणार आहे. या भव्य योजनेची सुरुवात म्हणून नुकतेच पुणे शिर्डी नवीन रेल्वे प्रवासाला आणि हडपसर ते दानापूर दरम्यान धावणाऱ्या अत्याधुनिक अमृत भारत एक्सप्रेसला रेल्वे मंत्रालयाच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून देशाच्या सेवेत समर्पित करण्यात आले आहे. ही तर केवळ एक सुरुवात आहे. आळंदी टर्मिनल आणि पुणे स्टेशनच्या विस्तारानंतर पुणे शहराला कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या महाराष्ट्रातील सर्व प्रमुख आणि दुर्गम क्षेत्राशी थेट जोडणाऱ्या अनेक नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे राज्यातील वेगवेगळ्या भागात शिक्षण, व्यवसाय आणि पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अत्यंत सुखाचा आणि वेळेची बचत करणारा ठरेल. परंतु या संपूर्ण योजनेतील सर्वात मोठा आणि वाहतूक क्षेत्राला क्रांती घडणारा निर्णय म्हणजे मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची घोषणा. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान सुरू झालेल्या बुलेट ट्रेनच्या धर्तीवर आता मुंबई पुणे दरम्यानच्या 170 किलोमीटर लांबीच्या हाय स्पीड बुलेट ट्रेन मार्गिकेला मंजुरी देण्यात आली आहे. या अत्याधुनिक बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते पुणे हा प्रवास प्रवाशांना अवघ्या 48 मिनिटात पूर्ण करता येणार आहे, ज्यामुळे ही दोन्ही आर्थिक शहरे एकमेकांच्या अत्यंत जवळ येतील. इतकंच नव्हे तर पुणे ते हैदराबाद दरम्यानच्या 500 किलोमीटर अंतरासाठीही बुलेट ट्रेन मार्गिका प्रस्तावित असून यामुळे हा प्रवास केवळ 2 तास 8 मिनिटांचा होईल. याशिवाय राज्यातील उद्योग आणि शेतीला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी समृद्धी महामार्गाच्या सोबतीने एक समर्पित माल वाहतूक मार्गिका बसवण्याचा प्रस्ताव आहे, जी विदर्भ आणि मराठवाड्याला थेट JNPT आणि वाढवण या आंतरराष्ट्रीय बंदराशी जोडेल. या मार्गिकेमुळे महाराष्ट्राच्या 75% भागाला थेट बंदरांची जोडणी मिळेल. या सर्व प्रकल्पासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रात रेल्वेच्या विविध योजनेअंतर्गत तब्बल 2 लाख कोटी रुपयांची ऐतिहासिक गुंतवणूक करत आहे. तर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या या हजारो दिवसांच्या मेगा प्लॅनमुळे पुण्याच्या आणि विशेषतः आळंदीच्या दळणवळण क्षेत्रात एक सुवर्ण काळ सुरू होणार आहे. रेल्वेची क्षमता दुप्पट होणार आहे असं प्रशासनाचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? आळंदीचे हे भव्य मेगा कोचिंग टर्मिनल हे पुणे आणि आळंदी महत्त्वाच्यासाठी खरोखरच गेम चेंजर ठरेल का? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राइब करायला विसरू नका.